ठरलं तर मग या मालिकेमध्ये अनेक गूढ उलगडत चाललेली आहेत. रविराजांच्या समोर एक एक सत्याचा असा उलगडा होतोय की रविराज हादरतायत. त्यातच नवीन आता 22 वर्षापूर्वीची डायरी, जी आता मधुभाऊंची डायरी आहे. पहिल्यापासून सगळं लिहिलेलं आहे. 2 वर्षापूर्वीची पण गोष्ट आहे, 22 वर्षापूर्वीची पण गोष्ट आहे आणि या सगळ्यामध्ये आता या डायरीमध्ये लपलंय खऱ्या तन्वीचं सत्य. जी डायरी सायलीला सापडले आणि ती डायरी सायलीला सापडल्यावरती रविराजांची भेट घेत अर्जुन सायलीने जो काही खुलासा केलाय, रविराज हादरलेत. प्रियाचं एक एक घाणेरडं सत्य समोर आलेलं आहे. मग आता इकडे फक्त रविराजांच्या समोर नाही तर सुभेदार आणि किल्लेदार सगळेच हादरलेत. कारण अर्जुनने सगळ्यात पहिले डोळे उघडलेत ते म्हणजे आता इकडे अश्विनचे. आंधळ्या प्रेमामध्ये अश्विन जो बुडालाय त्याचे डोळे उघडत दुसरे डोळे उघडलेत कल्पनाचे आणि रविराज. ही 3 माणसं आणि त्याच पाठोपाठ आता इकडे पूर्णाजी, या 4 माणसं तिला ब्लाइंडली सपोर्ट करतायत. त्यांचे डोळे असे कोणत्या गोष्टींनी उघडलेत, असं काय त्या डायरीमध्ये सापडलं की ज्याच्यामुळे रविराजांनी आता इकडे खूप मोठा निर्णय घेतलाय. अश्विनला सुद्धा समजावले नक्की काय घडलंय सगळं पाहू. आता मधुभाऊंची रिसेंट डायरी ज्या वेळेला सायली आता घेते त्याच्यामध्ये अर्जुनने ठेवलेलं लव्ह लेटर सापडतं. मग त्यावेळेला अर्जुन म्हणायला लागतो, मधुभाऊ तुम्ही असे छोटे मोठे सगळे खर्च तिकडे लिहून ठेवता का? यावरती मग आता सांगायला लागतं. मग सांगतात मधुभाऊ, हो मी सगळे खर्च लिहून ठेवतो. काहीही झालं तरी सुद्धा मी ना प्रत्येक छोटी मोठी गोष्ट लिहून ठेवतो. अर्जुन म्हणतो, मग ही रिसेंटची डायरी आहे, तुमच्या आधीच्या डायऱ्या? यावरती मधुभाऊ म्हणतात, माझ्या आधी सगळ्या डायऱ्या मेंटेन आहेत आणि त्या म्हणजे आता माझ्या आश्रमात. त्यामुळे आश्रमाच्या सगळ्या त्या कामकाजामध्ये त्या डायऱ्या कुठे ठेवल्यात याची मला खरंच काही माहिती नाहीये, पण त्या पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये असू शकतील, तुम्ही शोध घ्या. मग आता अर्जुनने मधुभाऊंच्या इकडून इतकी सगळी माहिती काढल्यावरती तो आता पोलीस स्टेशनला धडक जाऊन भेटतो. पोलीस स्टेशनची परवानगी घेऊन तो आता मधुभाऊंचे जे काही आश्रमाचे डॉक्युमेंट्स आहेत त्या सगळे आता डॉक्युमेंट्स काढायला लागतो. ज्या वेळेला सगळे डॉक्युमेंट्स तो आता काढायला लागतो आणि त्याच वेळेला इकडे आता डॉक्युमेंट्स काढत असताना त्यांना आता समजतं ते म्हणजे इकडे आता मधुभाऊंच्या इथे ती डायऱ्या सापडतात. डायऱ्या सापडल्यावर ती एक नसते, अनेक डायऱ्यांचं गाठोड असतं. या वर्षीची त्या वर्षीची रिसेंट डायरी काढल्यावरती तिकडे आता सगळ्या नोटांचे नंबर असतात. म्हणजे जे 2.5 लाख रुपये विलासने ठेवण्यासाठी दिले होते त्या 2.5 लाखाचे नंबर, त्या कितीच्या नोटा होत्या त्या नोटांवरील नंबर, हे सगळं आता तिकडे असतं. आणि तो हिशोब आता आल्यावरती अर्जुनच्या हातामध्ये जबरदस्त पुरावा सापडतो. अर्जुन या सगळ्यामध्ये म्हणायला लागतो, आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची भेट घ्यायला पाहिजे, ती म्हणजे सिनियरची. यावर सायली म्हणते का? त्यावरती अर्जुन आता दुसरी डायरी दाखवतो, जी डायरी तन्वी ज्या वेळेला आश्रमात आलेली असते त्यावेळेची डायरी असते आणि ती डायरी आता मेंटेन केलेली असते मधुभाऊंनी. त्याच्यामध्ये प्रियाचं सगळं कच्चा चिठ्ठा असतो. अर्जुन म्हणतो, ही तर आपल्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे, पण हे सगळ्यात आधी सांगायला पाहिजे ते म्हणजे आपल्या सिनियरला. सिनियरची भेट घेऊन नंतर अश्विनचे डोळे उघडले पाहिजेत. आता काय सापडले हे आपल्याला दाखवलं जात नाही. डायरेक्ट आता ती डायरी घेऊन अर्जुन आलेला आहे रविराजांकडे. रविराजांकडे आल्यावरती अर्जुन आता रविराजांना सांगतो, सिनियर मला तुझी थोडीफार मदत लागेल. आधी रविराजांना कळत नाही की काय झाले. त्यावरती ते सांगतात, ठीक आहे काय मदत हवी तुला? यावरती अर्जुन सांगतो, मी काही गोष्टी तुला दाखवायला आलोय. म्हणजे मला तुला हर्ट करण्याचा हेतू नाही, पण तुझी मदत मिळाली तर बरं होईल. यावरती आता इकडे रविराज म्हणतात, कशा संदर्भात? मधुभाऊंच्या केस संदर्भात? यावरती सायली सांगते, हो पण या संदर्भात तुम्हीच आम्हाला मदत करू शकता. तुम्हीच या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आमची मदत करू शकता. आता इकडे रविराज त्या दोघांना बसायला सांगतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मी तुला काही गोष्टी दाखवणार आहे. सगळ्यात पहिली ही डायरी. म्हणजे आता मला तुझी मदत या कारणासाठी हवे की मी तुझा शिष्य असलो तरी काही गोष्टी मला आता तुझ्याकडून घ्यायच्या आहेत की कोर्टात ही गोष्ट मी कशी मांडायची. असं म्हणत अर्जुन सुरुवात वेगळी करतो पण त्याचा शेवट वेगळाच होणार असतो. मग आता अर्जुन सांगायला लागतो, ही डायरी बघ. या डायरीमध्ये मधुभाऊंनी सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्यात. ज्या वेळेला विलासने पैसे दिले ते सगळे नंबर. आणि त्यानंतर हे आता तू पेन ड्राईव्ह घे. याच्यामध्ये ज्या वेळेला खुनाच्या वेळेला
म्हणजे जो काही व्हिडिओ बनवण्यात आला होता ना, खून झाला त्या ठिकाणची सगळी तपासणी करण्यात आली होती ना, त्या तपासणीच्या दरम्यानी आपल्याला ह्या गोष्टी कळल्या होत्या, की तिथे कोणत्याही प्रकारचे म्हणजे आता या नंबरचे पैसे नव्हते. पण त्यानंतर मी या सगळ्याचा शोध केला, तर हे पैसे नंबर सीरीज वाईज आहेत. मग जर का विलासने ते पैसे तिकडे ठेवले होते, तर ते पैसे ठेवल्यावरती आपल्याला या सगळ्यामध्ये आता ते पैसे तिकडे सापडायला हवे होते. तन्वीच्या स्टेटमेंटनुसार विलास त्याचे पैसे घ्यायला आला होता. पण आपल्याला पैसे कोणते सापडले? जे मधुभाऊंनी आता इकडे त्यांच्या आश्रमासाठी द्यायला आणले होते. म्हणजे तन्वी खोटं बोलते हा एक पुरावा आपल्याकडे आहे. रविराज तन्वी खोटं बोलते याचे अनेक पुरावे तू दाखवलेस आणि आता माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. तू जे काही बोलतोयस ना, ती गोष्ट खरी आहे. म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता तन्वी बरंचसं खोटं बोलते. का बोलते याचं सत्य मला जाणून घ्यायलाच पाहिजे. यावरती अर्जुन म्हणतो त्याचं सुद्धा सत्य माझ्याकडे आहे. त्यावरती रविराज म्हणतात का? यावरती अर्जुन सांगतो मुळातच या सगळ्यामध्ये मला आता ज्या वेळेला मधुभाऊंच्या डायऱ्या मी आणायला गेलो, तेव्हा अनेक गोष्टींचा उलगडा झाला आणि तोच उलगडा मला तुझ्यासमोर करायचा आहे. असं म्हटल्यावरती मग इकडे आता सांगायला लागतं. रविराज म्हणतात, कसला उलगडा? काय उलगडा? मला सगळं सत्य कळालंच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन 22 वर्षापूर्वीची जुनी डायरी ती डायरी दाखवल्यावरती रविराज सगळ्यात जास्त हादरतात. रविराज म्हणतात, हे काय आहे? यावरती अर्जुन सांगतो, मधुभाऊंना भेटल्यावरती आम्ही त्या आश्रमात गेलो होतो. त्या आश्रमात ज्या वेळेला आम्ही गेलो म्हणजे आश्रमाचे डॉक्युमेंट्स आणण्यासाठी ज्या वेळेला गेलो ना, त्यावेळेला जे सत्य समोर आलं तेच मी तुला या सगळ्यामध्ये दाखवतोय. हे सत्य असं आहे, की ज्या वेळेला तन्वी आली होती ना आश्रमात, तेव्हा मधुभाऊंनी केलेली ही डायरी मेंटेन असं म्हणत ती आता डायरी इकडे दाखवल्यावरती रविराज हादरतात. काय असतं डायरीमध्ये? उत्सुकता आता इकडे खूप शिगेला ताणलेली असते. त्या डायरीमध्ये प्रिया एंटर झाली त्यावेळेचे सगळे सगळे डॉक्युमेंट्स असतात. प्रियाची सगळी नोंद असते. या तारखेला प्रिया आली, या तारखेला तिचा आता एंट्री झाली, हे सगळं असतं. आणि त्याच्याच काही पानं पुढे गेल्यावरती ॲक्च्युली सायलीची एंट्री पहिली असते आणि प्रियाची तारीख नंतरची असते. त्यावर रविराज म्हणतात, हे काय आहे? तन्वी ज्या दिवशी गायब झाली त्या दिवशीची तारीख का नाही आहे? यावरती मग आता इकडे अर्जुन सांगतो, तेच मी तुला सांग. रविराज म्हणतात, तू एक काम कर, ही डायरी इकडे ठेवून जा. मला या डायरीचा खूप अभ्यास करायला लागणार आहे. आपल्यामध्ये खूप मोठा आता काहीतरी आपल्याला फसवणूक झालेली आहे. कसं शक्य आहे हे सगळं? म्हणजे आता यातल्या तारखा उलट्या-पुलट्या आहेत आणि त्याचबरोबर तन्वीच्या सोबतच्या वस्तू उलट्या-पुलट्या आहेत. नाही, काहीतरी गडबड आहे. यावरती अर्जुन म्हणतो, सिनियर, मला सुद्धा त्याच गोष्टीसाठी तुझी मदत पाहिजे आहे. आता इथे चमत्कार असा घडणार असतो, की अर्जुन ती डायरी तर ठेवणार, पण ती डायरी ज्यावेळेला ठेवणार तेव्हा रविराजांच्या समोर आता इकडे पुढची पानं येणार असतात आणि त्या पुढच्या पानावरचं सत्य महाभयंकर असतं. ॲक्च्युली ते सत्य समोर येणं गरजेचं असतं, कारण तोपर्यंत सायली तन्वी आहे ही गोष्ट उघडकीला येणार नसते. सगळ्यात पहिली ही गोष्ट रविराजांना समजणार असते. मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, मला तुला अजून एक व्हिडिओ दाखवायचा आहे. रविराज म्हणतात, आत्ता काय? त्यावरती अर्जुन मेन गोष्ट आता इकडे रविराजांना हा तोच व्हिडिओ असतो जो व्हिडिओ महिपत शिकरे याच्या ऑफिसमध्ये आता ते चौघजण ज्या वेळेला मिळालेले असतात तेव्हाचा, म्हणजे नागराज, प्रिया, महिपत आणि साक्षी. आता हा व्हिडिओ पाहिल्यावरती रविराज हादरतात. रविराज म्हणतात, म्हणजे नागराज याच्यात सामील आहे? काहीतरी गडबड आहे. नागराजनी या सगळ्यामध्ये आता तन्वीला इथे एंटर करण्यासाठी काम केलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे जबरदस्त पुरावा हाती लागलाय. पण अजूनही रविराज सांगतात, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समोर आणल्याशिवाय आपण आता इकडे कोर्टात हे सिद्धच करू शकत नाही आहोत की आपली फसवणूक झाली. सगळ्यात महत्त्वाची मी गोष्ट तुला ही सांगतो, याच्याबद्दल तू फक्त कुणाला सांगू नकोस. यावरती अर्जुन सांगायला लागतो, मला अश्विनचे डोळे उघडायला लागतील, कारण अश्विन या सगळ्यामध्ये वेडा झालाय. यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे, पण या व्यतिरिक्त प्रियाला किंवा तन्वीला त्या तोतया हे समजलं नाही पाहिजे. फायनली रविराजांनी अर्जुनवरती विश्वास टाकलेला असतो आणि ती डायरी अभ्यासासाठी आपल्या स्वतःकडे ठेवलेली असते. ती डायरी ज्या वेळेला
आता रविराज आपल्या स्वतःकडे ठेवतात आणि त्याच वेळेला इकडे आता सायलीचं सगळं सत्य समोर येणार असतं. तोचपर्यंत आता अर्जुन तो व्हिडिओ इकडे आता अश्विनला पाठवतो, कल्पनाला दाखवतो आणि त्यावरती अश्विन म्हणतो, काय आहे हे? यावरती कल्पना म्हणते, अश्विन, अरे नागराज भाऊजी, ही तन्वी आणि हे चौघजण कसलं प्लॅनिंग करतायत? आणि त्यावरती अर्जुन सांगतो, मी सांगतो कसलं प्लॅनिंग चाललंय. मुळातच मी आता सिनियरकडून आलोय. सिनियरला मी अशा काही गोष्टी दिल्यात की ज्याच्यामध्ये आता सिनियरला समजलंय की ही तोतई तन्वी आहे. आपल्या घरामध्ये तिला घुसवण्यासाठी नागराज काका, महिपत आणि साक्षी यांनी सगळं पेरलेलं आहे हे सगळं. आणि त्याच कारणासाठी आता इकडे रविराज म्हणजे सिनियरकडे मी जाऊन आलोय. सिनियरनी मला आता सांगितलंय की ही गोष्ट तिच्यापर्यंत नाही पोचली पाहिजे. एक डायरी सापडली ज्या डायरीमध्ये सगळं सत्य समोर आलेलं आहे आणि ती डायरी आता तिला अडकवण्यासाठी पुरेशी आहे. फक्त अश्विन, तुझे डोळे उघडण्यासाठी मी तुला सांगतोय, तू तिला ब्लाइंडली सपोर्ट करणं बंद कर, पण डायरेक्ट तिच्याबरोबर आता विरोधात नाही घ्यायचं आहे. तुला जे काही करायचं आहे ती गोष्ट आता इतकी महत्त्वाची आहे, ते म्हणजे आता तू काय करायचंयस तर सगळ्यात महत्त्वाचं तिला आता विश्वासात घेऊन तुलाच हे करायचं आहे. कारण डायरी आपल्याकडे आहे, पण तरीसुद्धा ती ज्या गोष्टी करते ना त्यात तुला पकडायच्या आहेत. यावरती अश्विन हादरतो, अश्विन रडायला लागतो. काय हे सगळं माझ्यासोबत होते? म्हणजे या मूर्ख मुलीवरती मी इतका विश्वास ठेवला, त्याचं मला हे फळ मिळालं? असं म्हटल्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो, नाही नाही, मी या सगळ्यामध्ये आता तिला अजिबात सोडणार नाही. मी तिला आत्ताच्या आत्ता थोबाडीत जाऊन देतो. यावरती मग आता सांगायला लागतो, अर्जुन, असं काही करू नको. वेड्यासारखं जर का काही केलंस तर या सगळ्यामध्ये आता आपल्याला अडकायला होईल आणि कोर्टात काही सिद्ध करता येणार नाही. पूर्णाजी म्हणते, मला कोणी सांगेल का काय झालं? यावरती स्वतः रविराज येतात आणि मी सांगतो काय झालं असं रविराज म्हणतात. अर्जुन म्हणतो, सिनियर, तुला काही सापडलं का? अश्विन म्हणतो, काय आहे हे सगळं? म्हणजे ही तन्वी नाही आहे का? काय आहे रविराज काका? मला तर काहीच कळत नाहीये की माझ्यासोबत किती मोठा स्कॅम होतोय ते. मी वेड्यासारखं तिच्या आता प्रेमामध्ये पडलोय. वेड्यासारखं तिला आता मी प्रेम करतोय आणि ती ती माझ्यासोबत हे जे काही करतीये ते चुकीचं आहे का? यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते, मला अर्जुन सांगत होता, पण मी त्याच्यावरती विश्वास नाही ठेवलाय. हा व्हिडिओ तर मी बघितला, पण तुम्हाला असं काय सापडलंय डायरीमध्ये? त्यावरती आता एक रविराज ती डायरी दाखवतात. या डायरीमध्ये आता जे काही आहे ना ते मधुभाऊच एक्सप्लेन करतील असं म्हणत मधुभाऊंना बोलवलं जातं. त्यावरती मधुभाऊंना रविराज म्हणतात, मधुभाऊ, तुम्ही सांगा काय आहे ह्या डायरीचं सत्य? त्यावरती मधुभाऊ म्हणतात, हो, याच्यामध्ये मी सगळ्या माझ्या नोंदी करून ठेवायचो. ज्या काही नोंदी आत्तापर्यंत मी केल्यात त्या सगळ्याच नोंदी खऱ्या खऱ्या आहेत. पण तुम्हाला कशाबद्दल विचारायचं आहे? त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात, रविराज, ह्या प्रिया ज्या वेळेला तुमच्या आश्रमात आलेली त्या नोंदीबद्दल मला ऐकायचं आहे आणि ज्या वेळेला सायली तुमच्या आश्रमात आली त्या नोंदीबद्दल ऐकायचं आहे. कारण रविराजांनी ती डायरी वाचलेली असते. सायलीच्या सोबत ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्या तन्वीच्या सोबत आहेत हे रविराजांना कळालेलं असतं आणि त्यामुळे रविराज आता पूर्णपणे गडबडतात आणि काय सत्य आहे हे मला कळालंच पाहिजे असं आता रविराज म्हणायला लागतात. आणि त्यानंतर मग आता रविराज सांगतात, मला जे काही आहे ते सगळं सत्य कळालंच पाहिजे. सांगा काय झालंय? असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ सांगतात, हो, 20 डिसेंबर 2005 साली माझ्याकडे आता इकडे साऊबाळा आली आणि त्यावेळेला तिचं वय 4 ते 5 वर्ष होतं आणि ती माझ्याकडे आल्यावरती आश्रमाच्या म्हणजे आता त्या देवळाच्या एका साईडला ती मला भेटली. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात, मधुभाऊ, आणि तन्वी ज्या वेळेला माझ्याकडे आली होती तेव्हा ती एका नर्सरीच्या कपड्यांमध्ये होती आणि तिला काही गुंडांनी किडनॅप केलं होतं. हे ऐकल्यावरती रविराजांना धक्का बसतो. सोबतच आता सुभेदार, किल्लेदार सगळे हादरतात. पूर्णाजीला धक्का बसतो. यावरती अश्विन म्हणतो, मधुभाऊ, तुम्ही याआधी कधीच बोलला नाही ते. यावरती मधुभाऊ म्हणतात, मला याआधी काही कळलंच नाही ना. मला कसं कळणार की काय गोष्टी झाल्यात ते? मला खरंच माहिती नाहीये आणि मला खरंच कळलं नाही की काय झालंय ते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात, आत्ता ज्या वेळेला हा विषय निघाला त्यावेळेला मला या गोष्टी समजल्या,
पण त्याआधी मला खरंच काही माहीत नव्हतं आणि ज्या वेळेला मी साऊबाळाचा फोटो तिकडे पाहिला त्यावेळेला मला आता डाऊट आला होता. पण मला ती म्हटली की नाही माझ्याकडे कोणताही फोटो नाहीये, त्यामुळे मला काही कळलंच नाही. असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ सायलीचा फोटो दाखवतात आणि सगळा सगळा सत्याचा उलगडा झालेला असतो. सगळं सत्य समोर आलेलं असतं आणि सगळं सत्य म्हणजे आता अर्जुनला समजतं. म्हणजे मधुभाऊ, सायली खरी तन्वी आहे का? रविराज म्हणतात, हो, सायलीच खरी तन्वी आहे आणि ही तोतई तन्वी आता आपल्याकडे येऊन आपल्यालाच फसवण्याचा प्लॅन करत आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन हादरतो. त्याच वेळेला इकडे आता पूर्णाजी सुद्धा चिडते. चिडलेली पूर्णाजी या सगळ्यामध्ये आता खूपच चिडलेली असते आणि ती विचार करायला लागते, हे काय चाललंय? म्हणजे या सगळ्यामध्ये माझ्या घरावरती हे मोठं संकट. आणि त्याच वेळेला प्रिया तिकडे येते. प्रियाचा पर्दाफाश असा झालेला असतो आणि तोंडावरती प्रिया आता ताबडतोब आपटलेली असते.